3 मार्चपासून राज्यातील आकाश हे निरभ्र होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शहरामधील तापमानाचा पारा हा सातत्याने वाढत आहे. राज्यातील बहुतांश शहरामध्ये तापमान हे 35° ते 37° दरम्यान राहिलं. 15 मार्च नंतर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असणार असल्याचं हवामान विभागाच्या वेबसाईटवरून कळतंय. नमस्कार, लोकल 18 मध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. डेली वेदर अपडेट या आपल्या दररोजच्या सिरीजमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानाचा आढावा घेत असतो. पाहुयात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाची स्थिती काय राहील. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील मागील काही दिवसांपासून पारा हा सातत्याने 35° वर आहे. 11 मार्च रोजी देखील मुंबईमध्ये कमाल तापमान हे 36° एवढं होतं. तर 12 तारखेला 2 अंशांनी तापमानामध्ये घट होऊन ते 34° राहण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. किमान तापमानामध्ये मात्र 1 अंशाने वाढ होऊन ते 21° जाण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमान हे 35 ते 36° दरम्यान आहे. 11 मार्च रोजी पुण्यामध्ये कमाल तापमान हे 36°, तर किमान तापमान हे केवळ 15° एवढं होतं. 12 मार्च रोजी देखील पुण्यामधील तापमानाची स्थिती जैसे थे अशीच असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 मार्च रोजी कमाल तापमान 36°, तर किमान तापमान 18° एवढं होतं. 12 मार्च रोजी देखील यामध्ये काहीही बदल न होता एवढंच तापमान राहणार आहे. 15 मार्च नंतर मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूरमध्ये 11 आणि 12 मार्च या दोन्ही दिवशी कमाल तापमान हे 37° आणि किमान तापमान 25° राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये सातत्याने पारा हा 37°च्या आसपास आहे. त्याचबरोबर किमान तापमान देखील 25° एवढं प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना रात्रीच्या वेळी उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. विदर्भामध्ये देखील मागील काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत आहे. 11 मार्च रोजी विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये कमाल तापमान 37° एवढं होतं, तर किमान तापमान 22° एवढं नोंदवलं गेलं. 12 मार्च रोजी कमाल तापमान हे 37, तर किमान तापमान 1 अंशाने घटून 21° राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये 11 मार्च रोजी कमाल तापमान 36° एवढं होतं. 12 मार्च रोजी यामध्ये 1 अंशाने घट होऊन ते 35° राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानामध्ये देखील 1 अंशाने घट होऊन ते 16° एवढं होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील 2 दिवसामध्ये तापमानामध्ये आणखी 1-2 अंशांनी घट होऊ शकते. त्यामुळे नाशिककरांना कडाक्याच्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. आता पाहूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषी सल्ला. काढणीस आलेल्या गहू व हरभरा पिकाची काढणी शेतकऱ्यांनी सुरू ठेवावी. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी सुरू करावी. उन्हाळी भुईमूग, तीळ व सूर्यफूल पिकात अंतर मशागतीची कामे करावीत. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात, मका, उन्हाळी भुईमूग, तीळ, सूर्यफूल पिकात तसेच भाजीपाला व फळबागेत गरजेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी मिरची, वांगे, टोमॅटो इत्यादीची रोपे 4 ते 6 आठवड्याची झाली असल्यास त्याची पुनर्लागवड करावी. तर मंडळी, हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानाचा आढावा तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला.